दुर्योधनान बोलून घेतलं, पुरोचन जी 4-5 दिवस झालेत बेट्या, अजून आमची काकी आणि भाऊ जाळले नाहीस. नालाय का, कसली दणका घेतोस? केवढं गठोडं घेऊन गेला पैशाचं? त्यानं सांगितलं, युवराज मालक, दुर्योधन युवराज होता, बाप राजा होता. युवराज मालक, गेली 5-6 दिवस झालं तुमच्या काकी झोपत नाहीत. ज्या दिवशी झोपेन त्या दिवशी लाक्षागराला विस्तू लाईन. दुर्योधन म्हणला, जागन तरी कवरक जागन. 6 दिवस झाले, डोळे मुठीसारखे झाले. सारखी पाहत होती प्रतिमेकडे, सारखी पाहत होती. देवा सांभाळ रे वासराला, देवा सांभाळ रे वासराला. देव कोण होता? भास आहे. आणि विनंती करणारी कोण आहे? आत्या आहे. कोणती? देवाची आत्या होती. नातपान किती गोड होतं. सांभाळ रे देवा. दिवस 6 संपले. 7व्या दिवशी सकाळी उठली, नित्यनेम आटपला, स्वयंपाक केला. त्या दिवशी स्वयंपाक केला पुरणपोळीचा. 5 लेकरं जेवायला बसले. देवाला नैवेद्य ठेवला. 5 लेकरं जेवायला बसले. अर्जुनाला तुपाची वाटी वाढली, धर्माला तुपाची वाटी वाढली, भीमाला तुपाची वाटी वाढली, गरम गरम पुरणपोळी वाढली. पण नकुलन सहदेवाला तुपाची वाटी नाही वाढली, तुपात पुरणपोळी चुरून वाढली. दोघा जणाला. कारण पांडव एकीचे 3 आणि एकीचे 2 होते. कुंती आणि माद्री. पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. कुंती ही ज्येष्ठ आहे. पंडूराजा हे वयानं मोठे होते. धृतराष्ट्र हा वयानं 6 होता. पण एका कारस्थानामुळं डोळे नसताना सुद्धा तो राजा झाला. जाऊ दे, आपल्याला तीच काही नाही. तुम्ही घरी गेला महाभारत बघा. महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. रामायण संसारात कसं वागावं सांगतंय. रामायण संसारात कसं वागावं सांगतंय. आणि इंटरनेट जगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या जास्त वाढली, म्हणून या इंटरनेट जगात कसं वागावं हे महाभारत सांगते. म्हणून पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला कोणी चुरगाळून टाकील. महाभारतातले मुद्दे पाठ असा फार गरजेचं, फार गरजेचं. चुरून पोळ्या वाढल्या, पोटभर जेव घातलं. नकुलाने विचारलं, माय हे माय, आज काही सण आहे का ग? नाही बाळा. काही एखाद्या संतांची पुण्यतिथी आहे ग? आई ग, आपल्याकडे कोणाचं श्राद्ध आहे का ग? नाही रे बाळा. मग आई पुरणपोळ्या का केल्यास? कुंती खोटं बोलली. कुंतीनं सांगितलं, कोनाड्यात ठेवलेल्या देवाला नैवेद्य केलाय. पण कुंतीनं पोळ्या कशा करता केल्या ते माहिती आहे. तिला माहीत होता आज 7वा दिवस आहे, उजाड आहे. आज आपण जागू शकणार नाहीत. आज आपलं शरीर खाली पडणार आणि तितकी संधी पाहून पुरोचन घराला अग्नी लावणार. म्हणून शेवटी जाता जाता लेकरायला गोडधोड पुरणपोळ्या खाऊ घालून जाऊ. हे माणूस होतं कुंतीच्या अंतःकरणात. आई होती. आई. आईचं नातं फार कोळ असते जगात. आदरणीय सुपेकर महाराजांचा एक प्रसंग ऐकला. आमच्याकडे एक सुपेकर महाराज प्रसिद्ध महात्मा आहेत. वैराग्याचं टोक आहे. एकुलता एक मुलगा. आईचं पार्थिव जळत होतं आणि आईचं पार्थिव जळत असताना आपल्याकडे खांद्यावर मडकं घेत असते मातीचं, आणि त्या मडक्याला 3 वेळेस अशी दगड मारून त्याला छिद्र करून जळत्या प्रेताच्या भोवताल असं ते चक्कर मारत असते. तर त्यावेळेला जळत असणारी आई काय म्हणत होती तुकाराम? दुरी सांडी दुरी बाळा, वैशानर बहु द्वाडरे, जाळीली माझे काय तृण काष्टा समान रे. बाळा, लांबून पाणी टाक माय. हे अग्नीनं माझं शरीर जाळलं रे बाळा.
लांबून पा जळती आई सुद्धा आपल्या मुलाला सांगते, काय टोके महाराज राजे, काय टोके. ती आई होती. संध्याकाळची वेळ आहे, आपला नित्यनेम आटपला, पांडव झोपलेली आहेत आणि भिजलेले करत, काय ज्ञान नाही बाकीचं, काय गोष्टी हे काय होणार आहे काही माहिती नाही. आणि पांडवांनी अंगावर पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. एकाही पांडवाला माहित नाही आपली आई 6 दिवस झालं जागी आहे. आणि तिनं सुद्धा सांगितलं नाही लेकरांना, नाही सांगितलं, झोपलेले आहेत ते. उशाला बसली, बरोबर 11, 11:30, 12 वाजले. 12 वाजता कुंतीच्या लक्षात आलं, आता आपण जागू शकत नाहीत. डोळे पापण्याच्या बाहेर आले होते, लालबुंद डोळे झालते. काय करावं? लेकराईच्या उशाच्या कुंती आई साहेब उठल्या आणि त्या कोणाड्यातल्या प्रतिमेपाशी डोकं ठेवलं. देवा किती वेळ चित्तात ठेवू रे, किती वेळ तुला ध्यानात ठेवू रे देवा, किती तुझं भजन करू रे देवा, आवडीनं किती गुण गाऊ रे. आता शक्य नाही रे जागणं देवा. देवा काकांनी सांगितलं याला ध्यानात ठेव, याला अंतकरणात ठेव, याचं गुण आवडीनं गा, सांगितलं रे देवा काकानं, पण किती वेळ गाऊ रे देवा, आता हे शरीर पडणार. उठून बसली तिथे येऊन. आणि कुंतीनं काय केलं, 5 लेकराईच्या तोंडावरची पांघरणं काढली आणि 5 आपली पोटची गोळे एकदा पोट भरून पाहून घेतली, पोट भरून पाहिली, पोट भरून पाहिली. आणि जड अंतकरणाने धर्म आणि भीम आणि अर्जुन यांची तोंड झाकून टाकली आणि नकुल सहदेवाचे चेहरे उघडे ठेवले. आणि देवघरातल्या त्या प्रतिमेला सांगत होती, देवा मला मार रे, त्याबद्दल दुमत नाही, पुरोचनाने हे घर पेटून दिल्या, मला जळू दे रे, काही ताण नाही. देवा तुला 5 सांभाळायला जर त्रास होत असेल तर माझ्यासोबत या 3घांना बी जळू दे, पण एक विनंती करते रे देवा, एक विनंती करते, या 2घांना जळू देऊ नकोस बरं देवा, या 2घांना जळू देऊ नकोस. बघता बघता 1 वाजला. तिच्या लक्षात आलं आपण नाही पाहू शकत आता. तेवढ्या अवकाशात पुरोचन नावाचा व्यक्ती येणार, गुणगाईन आवडीन सांगतोय. आणि नकुल सहदेवाकडे दृष्टी केली, अंतकरणाचा बाण फुटला आणि तोंडातून शब्द न काढता अंतकरणातून शब्द पडला, बाळांनो नाही वाचू शकत तुम्हाला, आता तुम्हाला सांभाळू शकत नाही रे बाळांनो, माफ करा. आणि धाड दिशी भिंतीला डोकं लावून दिलं, डोळे झाकल्या गेली. त्याचं सावट पाहलं त्यानं. अग्नी लावणार लाक्षाग्रहाला द्वारकेतल्या मालकाला जाग आली, पंढरीतल्या मालकाला, जगाच्या बापाला जाग आली. आणि गरुडाला सांगितलं, गरुडा दे र सुदर्शन, दे दे. चक्रा मार की धरणी पुरी, लाखा जोर में पांडव बैठे, गुप्ताग लगाई नाथ मोरे, बिगरी किने बजाई. सुदर्शन फेकलं तिथं पांडव आणि कुंती आहेत. भयार पड बुवा, आणि पांडव कुंती सुखरूप नेले. कौरवाला कसं कळालं पांडव गेले. एक भिल्ल स्त्री होती, आपले 5 लेकर घेऊन कुंतीला विनंती केली, बाई मुक्काम करू, झोप माय वसरीत, झोप वसरीत. पुराण विचारते कुंतीनं आतमध्ये का घेतलं नाही. कुंती दयाळू होती. कुंतीच्या लक्षात आलं वसरीत बाहेर झोपले, वाडा पेटीला तर पळून जाता येईल, मधात घेतले तर अनाथ जीव मरतेल, म्हणून वसरीत झोपिलं. आणि रात्री लाक्षाग्रह पेटलं आणि ती भिल्ल स्त्री आणि 5 लेकरं जळून गेले. आणि पांडव नर्मदेच्या तीरावर निघले, नर्मदेच्या तीरावर निघले. सकाळी कौरवांनी पाहिलं ते एका बाईच्या बांगड्या सापडल्या, ह्या कुंतीच्या असावा. आणि 5 हाड सापडे, हे लेकरायच्या असावा. आणि नालायक दुर्योधनानं त्या दिवशी दिवाळी साजरी केली. इतका हरामखोर होता दुर्योधन.
रक्ताच्या नात्यातली माणसं गेल्यावर ज्यानं दिवाळी साजरी करावं किती हराम.